10वी बोर्डाच्या परीक्षांना आजपासून सुरुवात झाली आणि आज पहिल्याच पेपरला जालन्यामध्ये कॉपीचे प्रकार जे ते घडल्याचं चित्र पाहायला मिळाले आहे। मी सध्या उभा आहे जालन्याच्या बदनापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या परीक्षा केंद्रावर। या ठिकाणी आपण पाहू शकतात की हे आता पेपर झालेला आहे आणि विद्यार्थी जे पेपर देऊन घरी गेलेले आहेत। मात्र काही वेळापूर्वी या ठिकाणी पेपर फुटला अशी एक बातमी समोर आली आणि त्यामुळे सर्वांचाच गोंधळ उडाला। म्हणजे इतकंच काय की जिल्हा प्रशासन असेल त्याचबरोबर विभागीय शिक्षण अधिकारी यांच्यापर्यंत हा प्रकार गेला आणि या ठिकाणी पेपर फुटला अशी बातमी समोर आली। मात्र पेपर फुटला नाही असा दावा जो आहे हा जिल्हा प्रशासन असेल म्हणजे जिल्ह्याचे कलेक्टर असतील, शिक्षण अधिकारी असतील यांच्याकडून वारंवार करण्यात येतो आहे आणि या प्रकरणाचा संपूर्ण तपास जो आहे आता हा बदनापूर पोलिसांनी हाती घेतलेला आहे आणि बदनापूर पोलिसांकडून या प्रकरणातील तपास जो आहे हा पूर्ण करण्यात येत आहे। पाहायला गेलं तर आज 10वीचा मराठी विषयाचा पहिला पेपर होता आणि ह्या पहिल्या पेपरलाच जालन्यातल्या मंठात येथील तळणी आणि बदनापूर येथील या केंद्रावर कॉपी पुरवल्याचे प्रकार जे ते समोर आलेले आहेत। माझ्यासमोर या ठिकाणचे जे पर्यवेक्षक आहेत ते आहेत। नेमका प्रकार काय घडला होता, कशा प्रकारची कॉपी पुरवण्याची प्रक्रिया झाली आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा काय सांगणार, तुम्ही या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून होते, कशा प्रकारचा प्रकार घडलेला आहे काय सांगणार? परीक्षेचा जो पेपर फुटलेला आहे सर, तो पेपर या ठिकाणाहून फुटलेला नाही आहे, परंतु या ठिकाणी अतिशय भयावह परिस्थिती आहे। विद्यार्थी अनसेफ आहेत, पेपर लिहू शकत नाही आहेत। बाहेरून जे काही पालक वर्ग असतील किंवा कॉपी पुरवणारे जे लोक आहेत अतिशय दगडफेक करणं, धमक्या देणं, पर्यवेक्षकाला धमक्या देणं, नाव विचारणं, मोबाईल नंबर मागणं, बाहेर आल्याच्या नंतर तुमच्यासोबत आम्ही गैरप्रकार करू अशा पद्धतीनं गैरवर्तन करणं, विद्यार्थ्याला पेपर लिहिण्यासाठी अतिशय या ठिकाणी सेफ नाही आहे। विद्यार्थी भयभीत आहेत आणि पर्यवेक्षक म्हणून आम्ही पण भयभीत आहे। बाउंड्रीवर काम करत असताना सुद्धा सेफ आहे असं वाटतं, परंतु इथं पेपर घेताना अनसेफ आहे असं पर्यवेक्षक म्हणून आम्हाला वाटतंय। नेमका कशा प्रकारचा दबाव हा कॉपी बाददारांच्या नातेवाईकांकडून टाकण्यात आला होता? की विद्यार्थ्यांना कॉफी पुरवा, विद्यार्थ्यांपर्यंत कॉफी गेली पाहिजे, त्यांनी पूर्ण पेपर लिहिला पाहिजे। जर पेपर पूर्ण नाही लिहिला, त्यांचा पेपर पूर्ण नाही झाला तर तुम्हाला पाहिलं जाईल, बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला पाहूत अशा पद्धतीचे आम्हाला धमकवलं जात आहे, नाव विचारलं जात आहे, फोन नंबर विचारले जात आहेत। या ठिकाणी पेपर देखील फुटला अशी बातमी जी अख्ख्या राज्यात चालली, त्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नेमका काय प्रकार झाला, तो पेपर फुटला का, कसं झालं? एकूण 13 हॉल आहेत इथे परीक्षेचे आजचे, परंतु सगळे पर्यवेक्षक जे आहेत जेवढी कर्मचारी टीम आहे ह्या सगळ्या कर्मचारी टीमची पूर्ण मोबाईल या ठिकाणी जमा आहेत। असा कोणताही प्रकार या ठिकाणी अनुचित घडलेला नाही आणि पेपर फुटीचा प्रकार या ठिकाणाहून बदनापूर या ठिकाणाहून झालेला नाही। विद्यार्थ्यांची तपासणी केली होती का? कशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात होती? पोलीस वगैरे होते काय ठिकाणी? होमगार्ड होते, पोलीस होते, परंतु पोलीस प्रोटेक्शन जे आहे ते कमी होतं। आम्ही शिक्षक म्हणून, कर्मचारी म्हणून, आम्ही विद्यार्थिनीची होमगार्ड म्हणून ज्या लेडीज आहेत त्यांनी तपासणी केली, महिला कर्मचारी शिक्षक होत्या त्यांनी तपासणी केली। वर्गात आल्याच्या नंतर आम्ही पण वैयक्तिक जे पर्यवेक्षक आहेत त्यांनी पण तपासणी करून सर्व काही अलर्ट केलं होतं। आतमध्ये चिटिंग नावाचा, कॉफी नावाचा काही प्रकार नव्हता, परंतु खिडकीतून फेकण्याचं काम किंवा खिडकीतून धमकवण्याचं काम झालं। याच्यामुळे विद्यार्थी भयभीत झाले आणि पर्यवेक्षक म्हणून आम्ही पण भयभीत झालो, कारण आमचं पण सेंटर यावेळेस बदललेलं आहे, जालन्यातून आम्हाला बदनापूरला या ठिकाणी टाकलेलं आहे। अशा पद्धतीचं आमच्यासोबत सुद्धा काय आम्हाला तरी भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। असे पण माहिती समोर आली की जे पेपर आहे जे प्रश्नपत्रिका आहे ती बाहेर लीक झाली आणि त्याचे उत्तर हे झेरॉक्स स्वरूपात उपलब्ध झाले आणि ते व्हायरल झाले, ते विकले गेले अशी देखील एक माहिती आहे। CSC केंद्रावरून हा सगळा प्रकार झाला अशी देखील एक माहिती आहे। आमच्याकडे जे उत्तरपत्रिकेच्या रूपानं जे काही आतमध्ये आलंय, रायटिंगमध्ये काही उत्तर आमच्याकडे इथपर्यंत पोहोचली, काही गाईडची झेरॉक्सची काही उत्तर पोहोचली, परंतु प्रश्नपत्रिकेचा काही जे अनुचित प्रकार आपण जे म्हणतो फुटलेला आहे तो इथून झालेला नाही। जो आलेला प्रकार आहे तो पूर्ण घेऊन आम्ही ह्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्या काय केलं, आलेली जी उत्तर वगैरे आहेत हे सगळं जाळून त्या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे, परंतु आतमध्ये कोणत्याही प्रकारची कॉपी या ठिकाणी आमच्याकडनं किंवा बाहेरून आलेली कॉपी आम्ही आतमध्ये घेतलेली नाही। किती विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला होते? या ठिकाणी एकूण 13 हॉल आहेत, जवळपास 13 हॉल म्हणजे 25×13 या पद्धतीने एवढे विद्यार्थी या ठिकाणी 250-300 विद्यार्थी या ठिकाणी आज पेपरला आहेत। निश्चित आपण पाहू शकतो या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चिटिंग किंवा पेपर फुटला नसल्याचा जो दावा आहे तो शिक्षण विभागाकडून त्याचबरोबर या ठिकाणचे जे पर्यवेक्षक आहे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। या ठिकाणी कॉपीचा प्रकार घडलेला आहे, आम्ही तो नाकारत नाही, मात्र पेपर या ठिकाणाहून फुटलेला नाही आहे आणि पेपर लीक झालेला नाही असा देखील दावा या ठिकाणी केला जात आहे। यावर जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि जालन्याच्या बदनापूर या ठिकाणी कुठलाही कॉपीचा प्रकार किंवा मग पेपर लीक होण्याचा प्रकार झालेला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणचे जे शिक्षण अधिकारी आहे त्यांनी देखील सांगितलेले की या ठिकाणी पेपर लीक होण्याचा प्रकार जो आहे तो झालेला नाही आहे, मात्र या प्रकरणी नेमकं काय झालं, कशा प्रकारे या ठिकाणी कॉपी झाल्याचं सांगितलं गेलं याची आम्ही तपास करत आहोत आणि जो काही अहवाल येईल तो अहवाल आल्यावर आम्ही तुमच्यासमोर मांडू अशा प्रकारची जी प्रतिक्रिया किंवा अशा प्रकारची जी भावना आहे ती जिल्हा प्रशासनाकडून आत्ता या घडीला व्यक्त केली जात आहे। गौरव साळी, मुंबई तक, जालना।